हरे रामकृष्ण
इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव विक्षितात पाहे देव विक्षितात पाहे देव इच्छिताति पाहे देव इच्छिताति पाहे देव इच्छिताति पाहे देव इच्छिताति पाहे इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव विक्षितात पाहे देव विक्षितात पाहे देव इच्छिताति पाहे देव इच्छिताति पाहे देव इच्छिताति पाहे देव इच्छिताति पाहे अन्ये अन्ये जन्मालो जन्मालो अन्ये अन्ये जन्मालो जन्मालो दास विठोबात झालो दास विठोबात झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो हे भविष्याच्या साधने आयुष्याच्या साधने भविष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 अन्ये अन्ये जन्मालो अन्ये अन्ये जन्मालो दास विठोबात झालो दास विठोबात झालो तुकामाने पावटणी तुकामाने पावटणी तुकामाने पावटणी तुकामाने
हे लोकीचा देह देव विच्छिता ते पाहे
थोडासा बाज दे. देव वित्सिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, करू स्वर्गाचे किंवा स्वर्गीचे निशाणी, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठ्ठला विठ्ठला देह देव विच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. श्री चरण संतासी, दुसरे चरण संतासी, दुसरे चरण संतासी. कृपादाने कथेतावी, कृपादाने कथेतावी, कृपादाने कथेतावी, कृपादाने कथेतावी. बाबाजीचा सुरुवात तुझा, बाबाजीचा सुरुवात तुझा, बाबाजीचा सुरुवात तुझा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा.
तुमच्यात सुराजलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया मस्त कहे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझे वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देही प्रेम काही कळा शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा इहे लोकेचा हा देह देव विच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी या पुण्यपावन भूमीमध्ये हरिकीर्तन सेवेकरता उच्चारलेला भंग श्रीमान जगद्वंदने जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 कडव्याचा उत्कृष्ट महत्त्वाचा मानव देह घेऊन जन्माला आल्यानंतर त्या देहाची महती सांगणारा असा अभंग आहे. विढाल परंतु अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो अगत्याचा आहे, अवश्य आहे. गेल्या 50 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा हरिजागर रामकथा रामायण इत्यादी कार्यक्रम समस्त ग्रामस्थ मंडळी गेवराई शिमे यांच्या अतिशय परिश्रमातून हा कार्यक्रम आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला आहे. त्याची जोपासना पुढील येणाऱ्या भावी पिढीने करावी लागते. त्या माध्यमातून चाललेला हा नामयज्ञ नामसोहळा 50वा सुवर्णमहोत्सव आणि त्या 50व्या सुवर्णमहोत्सवातली आजची ही 7वी कीर्तन सेवा
माझ्याकडं सोपवलेली आहे. संयोजक नियोजक असणारे ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते, माता माऊल्या, पुरुष मंडळी, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सर्वांशी नियोजक असणारे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज केंद्रे महाराज, गोविंद महाराज केंद्रीय संस्थान आळंदी, ज्ञानेश्वरी मंदिर यांच्या अधिपत्याखाली चाललेला हा नामयज्ञ अतिशय गुण्यागोविंदाने, कारण की आपण सर्व त्याच्यामध्ये निष्णात आहात, त्या माध्यमातून सर्वांचं निवेदन अतिशय या कार्यक्रमाला दृष्ट लागेल असा कार्यक्रम या ठिकाणी 50वा रौप्य म्हणजे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामध्ये थोर वक्ते हरिभक्तीपरायण रामराव महाराज ढोक महाराज यांची रामकथा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व परिसर अतिशय त्या कथेमध्ये रंगून गेलेला आहे आणि सर्वांनी ती कथा मात्र अतिशय मनपूर्वक श्रद्धेने, भक्तीने आणि प्रेमाने, जे अग्रगण्य भक्ती आहे ती अग्रगण्य भक्ती म्हणजे हनुमंतरायाची, त्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला हा नामयज्ञ. आणि कथाकार आहेत रामराव महाराज, आहे का नाही. ते सातत्याने त्या रामरंगामध्ये रंगून जातात, कारण की अन्य रंग, अन्य रस कदापिही त्यांना आवडत नाही. अशा माध्यमातून मात्र रामरसामध्ये अतिशय असणारी गोडी सर्व भाविकांना कशा माध्यमातून प्रदान करायची ही मात्र सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राला वेळ लावणारी कथा, ती कथा म्हणजे रामराव महाराज ढोक महाराजांची. विठाला विठाला महाराजाने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान दिले. 7 दिवस आपल्याकरता या ठिकाणी त्यांचे वेळ दिलेली आहे आणि म्हणून महाराजांचे कोटकोट धन्यवाद. महाराजांना विष्णू महाराजाने अनेक वेळा येऊन या कार्यक्रमाचं मार्गदर्शन आपल्याला केलं. कार्यक्रम अतिशय चांगल्यापैकी घडून आणला, त्याबद्दल त्यांनाही कोटकोट धन्यवाद देतो. कारण की आमच्या पाठीमागे हे कार्यक्रम चालायला पाहिजेत. आमच्या प्रत्यक्षात दिसण्यामध्ये म्हणजे पाहण्यामध्ये जर आमच्या पाठीमागच्या भावी पिढीने हे कार्य हाती घेऊन जर चालवलं तर त्याच्याबद्दल आम्ही स्वाभिमान ठेवणारी माणसं आहोत. विठ्ठल महाराजांचं अल्प वय आहे, फारसं वय नाही, 30 ते 32 वर्षाचं वय असेल, आहे की नाही महाराज. म्हणजे माझ्यात आणि त्यांच्यात जवळजवळ 28-29 वर्षाचा अंतर आहे. आणि म्हणून पूज्य वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराज त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते मात्र आळंदीच्या पंचकृषीमध्ये गेल्यानंतरच सर्वांना मात्र खेचून घेतं आणि ते कार्याची जबाबदारी मात्र महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने वाहून घेतलेलं आहे आणि कार्य मात्र अतिशय जबाबदारीने पार पाडतात. त्याबद्दल त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. नंतर अभंगाकडे वळतो. विठ्ठल माध्यमातून गेल्या 1 वर्षापासून सातत्याने मंडळीचे प्रयत्न आहेत. ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते मंडळी, या कार्यक्रमाचे असणारे संयोजक नियोजक कमिटी
मला सर्वांचे नावं काही सांगता येणार नाहीत, परंतु सर्वांचेच म्हणतो, म्हणजे सर्वांना समाधान वाटेल, आहे की नाही. आणि म्हणून सर्वांनाच कोटकोट धन्यवाद देतो. या कार्यामध्ये अनेक माता माऊल्या मात्र या कार्याचा स्वाद घेतात, त्याबद्दल सर्व माता माऊल्याला धन्यवाद देतो. या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले हे गुणीजन मंडळी, टाळकरी भक्त मंडळ, पंचकृषी परिसर, बरं का, मृदंगाचारी, गायनाचारी, पेटी मास्तर, आहे का नाही. हां, इनेकरी ते म्हणते आमचं नाव घेतलं नाही, आहे का नाही. इनेकरी संसिष्टीमवाले, सुंदर संसिष्टीम आहे आणि दृष्ट लागल असा मंडप आहे. विढल 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 वायुनंदन, काय वायुनंदन, हवेच्या माध्यमातून स्वतःचा आनंद अनेकाच्या कंठापर्यंत पोहोच करण्याचं काम वायुनंदनच्या माध्यमातून होत आहे, बरं का. अतिशय सुंदर असा मंडप आहे, मनमोहक असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. परंतु 7वा दिवस आहे, मंडप काय भरला नाही. विठ्ठल विठ्ठला 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 आता कथेला भरतो का न भरतो मी पाहिला नाही, पण माझी तरी कल्पना आहे यापेक्षा कथेला माणसं जास्त अधिक असतील, बरं का. आज उद्या अक्षय तृतीया आहे. वर्षातल्या 3.5 मुहूर्तापैकी अर्ध मुहूर्त आहे. उद्याच्या मुहूर्तावर आपल्या पूर्वजाला जीव घालण्याकरता काही मंडळी गावाकडे गेली असेल. वडिलांना जीव घालण्याकरता काही मंडळी गावाकडे गेली असेल, काही थांबली, गावातली मंडळी आहे. अशा माध्यमातून मात्र या ठिकाणचं वातावरण आहे. डोंगर असावा, परिसर रमणीय असावा आणि उघड्या डोंगरावरती पूज्य वैकुंठवासी भगवान बाबांनी पाऊल टाकावा, तिथं लाखो समाजाची गर्दी होती महाराज. लाखांनी समाज. आपल्या गावामध्ये हा मंडप भरत नाही. काल नारळी सप्ताह झाला भगवान बाबांचा 90वा. गोगस पारगाव पहिल्या दिवशी मंडप भरून याच्यापेक्षा डबल मंडप होता महाराज. हा जो मंडप आहे ना, साईटनी एवढाच मंडप होते साईटनी परत, आणि संध्याकाळच्याला ओपन मंडप होता. दुपारच्या कथेला मंडप फुल व्हायचा महाराजांचा, कारण की तो परिसर वेगळा आहे, हा परिसर वेगळा आहे. परिसरामध्ये फरक आहे. परंतु या मंडपची शोभा ज्या वेळेस मंडप तुडून भरेल त्याच वेळेस या मंडपचा आनंद आहे. वायुनंद. विठ्ठल आपल्या समोर संपन्न करण्याकरता मी या ठिकाणी तुम्हा सज्जनांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी 4 शब्दाची सेवा संपन्न करण्याकरता आपल्या समोर उभा राहिलेलो आहे. अनेक वक्ते मात्र या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या आपल्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या कलाकौशल्याच्या माध्यमातून, आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून, वाणीच्या वक्तव्यातून आपल्याला ज्ञान प्रदान केलेलं आहे. तोलामोलाचे वक्ते आपले जाहिरात सांगते, तोलामोलाचे वक्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत या स्टेजवर आपल्या समोर. त्यांनी प्रत्येकाने आपलं आपलं बुद्धिमत्ता अतिशय कस लावून ठिकाणी ओतलेली आहे.
आणि त्यांचं आपण 7 दिवस ऐकलेलं आहे. 6 कीर्तन आणि 7 दिवस कथा. 6 कीर्तन ऐकले आणि 7 दिवस कथा ऐकली. मला फारसं जमल का नाही सांगता येत नाही, पण पूज्य वैकुंठवासी भगवान बाबांच्या, भीमसिंग बाबांच्या आशीर्वादाने, गोविंद बाबांच्या आशीर्वादाने, भगवान गोवर्धनाच्या कृपाप्रसादाने, माऊली ज्ञानोबरांच्या, भगवान दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने जमलं तर पाहतो आणि 4 शब्दाची सेवा आपल्यासमोर संपन्न करण्याचे प्रयत्न करतो. विठ्ठल म्हणून हरे कीर्तन सेवेकरता जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारांचा छोटासा 4 कडव्याचा अभंग आपल्यासमोर उच्चारलेला आहे. अभंग असा आहे. इह लोकीचा हा देह देव विच्छिदाती पाहे. इह लोकीचा हा देह, इह लोकामधला जो देह आहे, या देहाचे मात्र वैकुंठाधिक देव, स्वर्गाधिक देव, अमर असणारे देव, अनेक साधना करून, यज्ञ करून ते स्वरूप प्राप्त करून घेणारे जे देव आहेत, असे देव मात्र हे लोकातल्या देहाची अपेक्षा करतात. विठ्ठली काय देहाची अपेक्षा करतात मृत्यू लोकातल्या देहाची? तर एकच आहे सज्जनानो, मृत्यू लोकामध्ये जे आहे, मृत्यू लोकामध्ये जे आहे ते वैकुंठामध्ये नाही. स्वर्गीचे अमर स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा. मृत्युलोकी बाबा जन्मामा. मृत्युलोकी बाबा जन्मामा. स्वर्गीचे इच्छिताती देवा. हे मृत्युलोकी बाबा, मृत्युलोकी बाबा जन्मामा. स्वर्गीचे आदरे इच्छिताती देवा. मृत्युलोकी बाबा, मृत्युलोकी बाबा जन्मामा. जे अमर असणारे देव, अमृत पिणारे देव. स्वर्गामध्ये काय आहे? अमृताचे कोठार आहेत. कोठार कामधेनूचे कळप आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत आणि कल्पतरूचे बगीचे आहेत. विठ्ठली जरशा गाई नाही, जरशा कामधेनू आहेत. कामधेनू येड्या बाबळा नव्हेत, कल्पतरू आहेत. कल्पतरू, येड्या बाबळा नाही, कल्पतरूचे बगीचे आहेत, कामधेनूचे कळप आहेत. सज्जनानो, अमृताचे कोठार आहेत. कशाचे? अमृताने भरलेले कोठार आहेत. हा, अशी अवस्था असताना सुद्धा या मृत्यू लोकातली इच्छा करतात. काय नवलाची बाबा आहे. विठ्ठल कामधेनूचे कळप, कल्पतरूचे बगीचे, अप्सरा गायन करण्याकरता
नृत्य करण्याकरता कोण आहेत? अप्सरा आहेत. की ज्या काही लावण्य आहेत, गुणवान आहेत, अशा स्त्रिया मात्र स्वर्गामध्ये त्यांच्या समोर सातत्याने त्यांची सेवा करण्याकरता तत्पर आहेत. सातत्याने, मरक्याने. विठ्ठल 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 मरक्या स्त्रिया नव्हे, नाशक्या नव्हे बरं का. अमर असणाऱ्या स्त्रिया, अमृत पिणाऱ्या स्त्रिया, लावण्य असणाऱ्या, गुणवान असणाऱ्या. आता स्त्रीचे गुण किती सांगू का तुम्हाला? चापेकळी असावी लागते, कमळाच्या पाकळ्यासारखे तिचे ओठ असावे लागतात, तलवारीसारखे तिच्या भवया असाव्या लागतात बरं का. अशी जी लावण्य स्त्री असते ती मात्र वैकुंठामध्ये राहते बरं. कंबर 18 इंचच असावं लागतं. कंबर किती असावं लागतं? 18 इंचच असावं. अशी स्त्रीची लावण्यता आहे ती महाराज. अशी स्त्रिया मात्र त्या स्वर्गामध्ये आहेत. उगीच टेप लावल्यानंतर टेपही पुरत नाही असं जर कंबर असेल तर काय उपयोग? लावण्याच्या खाणी असणाऱ्या त्या स्त्रिया मात्र स्वर्गामध्ये त्या स्वर्गाधिक देवासमोर उभ्या आहेत सेवा करण्याकरता. तरी मात्र मृत्यू लोकातल्या देहाची इच्छा करतात. हे कौतुक आहे. विठ्ठल विठ्ठल काय इच्छा करतात त्या मृत्यू लोकात? हो टाळकरी मंडळी, काय इच्छा करतात? नाही भेटत. तेजी आई शिहारथी आणि तट्टा फोकावरी. मी घोडे पारखी माणूस आहे. लक्षात आलं का? मी कोण आहे? घोडे पारखी आहे. मला घोड्याची पारख आहे. घोडा कसा असावा लागतो ती. कारण का घोडे पारखी आहे? भगवान गडवर 18 घोडे एका टायमाला सांभाळणारा माणूस आहे. 18 घोडे एका टायमाला सांभाळणारा भीमसिंग बारवाच्या काळामध्ये. हा बरं का महाराज. 8 तांगे होते. 8 तांगेचे 8 दोन्ही 16 आणि एक साजाचा घोडा आणि एक बसायचा घोडा. असे 18 घोडे एका टायमाला सांभाळणारा माणूस मी आहे. आणि प्रत्येक घोड्याची पारख करून घोड्यावर बसणार. तसं टाळकरी इसारी बरं का, इशाऱ्यावर असावं. मला लागतंय का हे टाळकरीच्या लक्षात असावं लागतं. विढळ विढळ काय मग स्वर्गातले लोक या मृत्यू लोकाची इच्छा करतात. असा मृत्यू लोक आहे कसा? धन्य धन्य. अजूनही लक्षात येत नाही महाराज? अजूनही लक्षात येत नाही? धन्य. आस करते ब्रह्मादि, आस करते ब्रह्मादि, हरे आस करते ब्रह्मादि, आस करते ब्रह्मादि.
बनती भाग्याला पैसा देखो जीवावंती असं करते ब्रह्मादिक ब्रह्मादिक लोक ब्रह्मादिक देव या मृत्यूलोकाची अपेक्षा करतात. त्याचं कारण काय? या मृत्यूलोकामध्ये जे आहे ना ते वैकुंठामध्ये नाही. देखोनी वाळवंटीचे सुख, वाळवंटामधलं सुख, या मृत्यूलोकातला आनंद, हे टाळ, हा पखवाज, हा विना आहे का? मृत्यूलोकामध्ये असा मंडप, असे श्रोते मुळीच नाही बाबा. वैकुंठा जावनी काय बा करावे, काय बा करावे, वैकुंठा जावनी काय बा करावे, वैकुंठा जावनी काय बा करावे, राहावे मौन रूपा, वैकुंठा जावनी काय बा करावे, आता माईक लावायचं. वैकुंठा जाऊन काय बा करावे. काय करायचं वैकुंठाचं? हा उगीच बसावं लागतं महाराज. कथा करता येत नाही, कीर्तन करता येत नाही, नामस्मरण करता येत नाही, एकामेकाला बोलता येत नाही, देवाणघेवाण भजनाची आनंदाची करता येत नाही वैकुंठामध्ये. काय करायचं तसं जाऊन? म्हणून वैकुंठ नको, नको वैकुंठीचा काय. प्रभू महाराज माईक घ्या जवळ. विठ्ठल विठ्ठल नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास, अद्भुत रस कथा काळी नामाचा. नको वैकुंठीचा वास. वैकुंठ नको आम्हाला. वैकुंठ जुनाट झोपडी नको. आळाआळी मजल. वैकुंठ उगाच कोपट आहे हो. मृत्यूलोक अमृत आहे. विठ्ठल विठ्ठल देवी तोहार सवाटी तू आणि का, देवी तोहार सवाटी तू आणि का, देवी तोहार सवाटी देवी तोहार सवाटी हा देवी तोहार सवाटी तू आणि का, देवी तोहार सवाटी तू आणि का.
वाटीत आली का देवी महाराज वाटीत आली का घरे होऊन करान भरी घरे होऊन करान भरी विटेवरी जाते पाऊल समान विटेवरी जाते पाऊल समान गारे होऊन कारण बरी गारे वाहून कारण भरे हे गारे वाहून कारण भरे विटेवरी जाती पाऊल समान विटेवरी जाती पाऊल समान हार सोनू होय आनंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा पूज्य वैकुंठवासी महंत गुरुवर्य भीमशे बाबा या शब्दावर आल्यानंतर इतके रंगून जायचे महाराज इतके आनंदित व्हायचे इतके आनंदित व्हायचे की त्यांना टेजही पुरत नसं ऐकलेलं आहे महाराज तुम्ही भीमसिंग बाबाचं कीर्तन भीमसिंग बाबाचं कीर्तन म्हणजे पोपट विठ्ठल विठ्ठल आनंद हार सोन होय घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा कोण भाग्यवान आहे भाग पावे येथेचा या मृत्यूलोकामध्ये कोण आहे कशाने मृत्यूलोक प्राप्त होतो भाग्याने होतो भाग्याने कशाने मृत्यूलोक प्राप्त होतो भाग्याने प्राप्त होतो पुण्याने मात्र वैकुंठाला जाता येतं पुण्याने काय होता येतं वैकुंठाला जाता येतं पुण्य अधिक झालं तर वैकुंठाची प्राप्ती पाप अधिक झालं तर नरकाची प्राप्ती आणि पाप पुण्य समसमान झालं तर नरदेहाची प्राप्ती पाप पुण्य समान झालं तर नरदेहाची प्राप्ती पण मृत्यूलोक प्राप्त होणं हे म्हणजे भाग्याचं लक्ष्य तेव्हा या विठ्ठले कृपा केली 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 जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 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 तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली आमच्या वाडवडिलांनी आम्ही सुद्धा अनेक जन्मामध्ये हेच करीत आलो बरं का अनेक जन्मापासून हेच करत आलो आणि म्हणून आपणाला या मृत्यूलोकातल्या नरदेहाची प्राप्ती झाली तिळ तिळ पुण्य सापडे तिळ तिळ पुण्य साधा बरे तरी हे बहुता जन्मी जोडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे देवाचे आतुरे समागम घडे संताचा नाम देवाच्या घडे समागम घडे संताचा समागम घडे घडे संताचा समागम घडे संताचा तिळ तिळ पुण्य सापडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे आतुरे समागम घडे संताचा हरी तिळ तिळ पुण्य साधा पडे हरी हे बहुता जन्मी जोडे समागम घडे धन्यवाद प्रभू महाराज तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा कुणाचा हा आता असे संत आहेत का वैकुंठात हा
संत संगती घडण्याकरता मृत्यूलोक लागतोय महाराज. मृत्यूलोकामध्ये संत आहेत का? वैकुंठामध्ये ते राहत नाहीत, वैकुंठामध्ये त्यांना बोलता येत नाही, ज्ञान सांगता येत नाही. संतांचं काम काय आहे? संतांचं काम जे आडरानाने भटकत फिरणारे जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, त्यांना मार्गावर आणण्याचं काम संतांचं आहे. आणि अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव अवतार धराया कारण उद्धरया जन जड जीव देवा उद्धरया जन जड जीवा उद्धरया आल दिन जना उद्धरया आल दिन जना उद्धरया आल दिन जाना जाना उद्धरया आल दिन जाना मूर्ती संत लगी अवतरे उद्धरया आले दिन उद्धरया आले दिन जना मूर्ती संत लगी अवतरे उद्धरया आले दिन जाना जाना उद्धरया आले दिन जाना बेटा विभूति धर्माना की अवतरती धर्माना की अवतरती धर्माला अवतरते धर्माला अवतरे धर्म रक्षा बया कारणे साधु होताती अवतीर्णे साधु होताती अवतीर्णे साधु होताती अवतीर्णे धर्म रक्षा बया कारणे साधु होताती साधु टाळी वाजवायच्या नावाने एकदा का टाळी वाजायचं सांगितलं तुम्हाला यांच्या नावाने? मला जेवढी प्रमाण पाहिजे होती का तेवढी सोडली. विठाल विठाल पण भगवानगडच्या फडातली पद्धत पूज्य वैकुंठवासी भीमसिंग बाबाजी आता सर्व प्रमाण त्यांनी दिले. आता स्वतःने त्यांचं कीर्तन चालू आहे, त्यांनी मात्र शेवटचं प्रमाण दिलं तरच विषय पूर्ण झाला. विठ्ठल आम्ही वैकुंठवासी आलो कारणासी आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाने लाडू संताचे मारले आडराणी भरले लाडू संताचे मारले आडराणी भरले ए बोलिले जरुजी सकबाला वार्ताया सकबाला वार्ताया लाडू संताचे मारले आडराणी भरले जगा लाडू संताचे मारले बोलिले जे ऋषी भावे वर्ताया कशा करता आलो आम्ही? आडरानाने भटकत फिरणारं जे जगत आहे त्या जगताला रस्त्यावर आणण्याकरता, रस्त्या दाखवण्याकरता आम्ही आलो. मग आम्हाला आणलं नाही बरं का, आलो असं म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, जे होऊन येत असतात त्यांना संत असं म्हणतात, ज्यांना आणावं लागतं त्याला देव असं म्हणतात, आणि ज्याला यावंच लागतं त्याला जीव असं म्हणतात. विठ्ठली जे होऊन येत असतात त्यांना संत म्हणतात. अगा कर्मे जे उरावे तैती सुखी दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देह ऐका त्याला जीव असं म्हणतात.
कर्मशेष शिल्लक राहिला म्हणून परत जन्म घेणं याला जीव असं म्हणायचंय. पाठीमागच्या जन्मातली वासना शिल्लक राहिली म्हणून पुढील जन्माची प्राप्ती होती, त्याला जीव असं म्हणतात. मागच्या जन्मातलं पातक शिल्लक राहिलं आणि म्हणून पुढील जन्माची प्राप्ती, त्याला जीव असं म्हणतात. बरं का, अशी अनेक कारणं जीवाच्या समोर आहेत. संत होऊन येत असतात, त्यांना आणण्याची गरज नसती, ते केवळ तुमच्या आमच्या उद्धाराकरता हे लोकांमध्ये येत असतात, त्यांना संत असं म्हणतात. आणि आणावंच लागतो ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, अधर्म वाढल्या जातो. आणि अधर्म वाढल्या जातो, धर्मावर ग्लानी येते, अनाचारी लोक धुमाकूळ घालतात, त्यांना कसल्याच प्रकारचं भान राहत नाही. अशांचा फडशा उडवण्याकरता भगवंताला अट्टहास करून ज्या वेळेस सहन होत नाही, करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास, हरिदास करुणी खळे हरिदास रूपा बळे करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास, करुणी खळे हरिदास करुणी खळे हरिदास. तरुण आहे बरं का, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने त्यांचं कर्तव्य आहे. त्यांचे स्वर जिथपर्यंत जातील तिथपर्यंत त्यांनी न्यावतच, त्यांना जेवढं रंगता येईल तेवढं त्यांनी बरं का. आनंद आहे त्याच्यामध्ये, तारुण्याची शानवी आहे बरं का. आणि जेवढं आपल्या मनाचा अंतःकरणाचा टाहो घेण्यासारखे स्वर आपल्याकडून समाजासमोर ठेवता येतील तेवढं आपलं कर्तव्य बी आहे. विठ्ठल आणेला रूपावळे करुणे खळे हरिदासी, आणेला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा किंवा केला सोपा. बरं का, तो भगवान तसा येत नाही, तो भगवान तसा येत नाही, आणावंच लागतो. बरं का, कसा आणावा लागतो तर गैवरून जावं लागतं त्याच्यासमोर. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय आणि नेतृ आहे तो हे सांगत असे, रडून सांगावं लागतं त्या भगवंताला, देवा आता मला सहन होत नाही. हे जे उन्मत्त झालेले आहेत ना, त्यांचं जे काही कृत्य चाललेलं आहे ते कृत्य मला मात्र माझ्यावर सहन होत नाही. त्यामुळे काहीतरी करा आणि त्या माध्यमातून मात्र तुमचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी या आग्रह करावा लागतो. आणि आग्रहाने मात्र त्या भगवान परमात्म्याला अट्टहास करून आणावं लागतो. तो देव आहे बरं का. येत असतात ते संत असतात आणि यावंच लागतो तो जीव आहे बरं का. म्हणून तुम्हा मला यावंच लागतं, इच्छा नसली तरी यावं लागतं बरं का. इच्छा नसली तरी यावं लागतं. त्याचं कारण आपलं पाप पुण्य आहे, आपली वासना आहे, आपलं प्रारब्ध आहे, त्या माध्यमातून मात्र आपल्याला यावं लागतं. आणि म्हणून सज्जनानो, या ठिकाणी वैकुंठ सोडून या ठिकाणी हा आनंद घेण्याकरता जर तुमच्या आमच्यासारख्याला यावं लागतं. देवादिक जर इच्छा करतात तर आपण तरी काय या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर हा आनंद घेऊ नाही. मृत्यूलोकामध्ये येऊन जर आपण आनंद घेत नसतो तर आपल्यासारखे कोण, मी कशाला म्हणू, विठ्ठल आपल्यासारखे दुर्भाग्य आपण भाग्यवान आहात. महाराजांनी प्रमाणात सोडलंच होतं.
की भाग्याच्या आणि माध्यमातून हा नरदेह प्राप्त होतो, हा मृत्यूलोक प्राप्त होतो. आणि मृत्यूलोक हा प्राप्त झाल्यानंतर हा आनंद मात्र आपल्याला घेता येतो. कशाचा? मृदंग वाजवण्याचा. काय तालमणी आहेत हे दोन्हीकडून दोन. तुमचं काय नाव? गणेश महाराज, इकडं हनुमान महाराज, आहे की नाही? काय हात आहेत महाराजांचे, काय गोडवा आहे हातामध्ये, आहे की नाही? तेच असं रंगून जाते. ऐकणाऱ्याला पक्वाचंच ऐकावं असं वाटतं, आहे की नाही? गोड वाजवला म्हणून ऐकावं असं वाटतं. त्याला जे लागतात ते बोल त्याच्यामध्ये प्रदान केल्यानंतर तो मात्र त्या माध्यमातून आवाज देतो. आणि त्या आवाजाच्या माध्यमातून मात्र आपलं अंतःकरण पाणाहून जातं. ते का जातं? तर त्यांनी त्याच्यात मेहनत घेतली, बरं का. पखवाज ही कला खूप अवघड महाराज. गायनाची कला सोपी, विद्वत्ता पाठांतर केले की प्राप्त होती, आहे का नाही? पण मृदंग कला ही अतिशय कठीण. विठ्ठल बोल पाठ करावं लागतात, बरोबर आहे ना? बोल पाठ करावं लागतात. पाठ केल्यानंतर ते तालात बसावं लागतात. तालात जरी बसले तरी त्याची प्रॅक्टिस तेवढी व्हावं लागते. प्रॅक्टिस जरी झाली तरी कोणता बोल कोणत्या समेला द्यायचा आहे तेही कला त्याच्याकडे आली पाहिजे, तेही त्यांना जमलं पाहिजे, तरच समाजामध्ये मृदंगाचारी. नाही तर चल चल काय दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात, आहे का नाही? विठालय त्यांनी त्याच्यामध्ये मेहनत केली. हनुमान महाराजांनी काय मेहनत केली, गणेश महाराजांनी मेहनत केली. म्हणून आज या टेजवरती मात्र हजारो समाजासमोर त्यांना ते मृदंग, ते बोल या ठिकाणी ठेवता येतात. त्याचं कारण त्याच्यामध्ये मेहनत केली. कोणतंही कार्य मात्र मेहनतीशिवाय सक्सेस होत नाही, आहे का नाही? कोणतंही कार्य. व्यापार जरी करायचा झाला तरी त्याच्यात सुद्धा काय करावं लागते? मेहनतच करावी लागते. प्रपंच जरी करायचं असेल तरी त्याच्यातही मेहनतच करावी लागते. परमार्थ करायचा झाला म्हणजे काय ऐता आहे का? परमार्थ तर महाकठीण महाराज. परमार्थ तो नव्हे काय लेकुराचे गोष्टी. परमार्थ लेकराच्या गोष्टी नाहीत. पाहणाऱ्याला खूप छान वाटतं, काय महाराजाची गाडी आहे, काय महाराजाची दाढी आहे, काय महाराजाची बॉडी आहे, का नाही? असं वाटतं पाहणार. पण महाराजांच्या काय जळा आहेत ते महाराज होऊन पहा. विठ्ठल महाराजांच्या जळा आहेत हे महाराज झाल्यानंतर कळतं. पूज्य वैकुंठवासी भीमसिंह महाराज भगवानगडवर वाटचाल करत असताना, मी लहान होतो, आत्ताच तुम्हाला सांगितलं मी घोडे सांभाळत होतो भगवानगडवर. आणि त्यावेळेस आम्ही घोड्याकडे असत 10-15 विद्यार्थी असत. आम्ही बैठकीमध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं दौरा बंद आणि म्हणून थांबलो 2 महिने. थांबल्यानंतर निवांत वेळ 4ची टाईम असा आणि त्या बैठकीमध्ये बसल्यानंतर चर्चा सुरू झाली. इथंच कीर्तन करा म्हणजे मूर्तिस्थापनेच्या टायमाला मी कीर्तन ठेवलं होतं त्यांचं, राम महाराज शेळके महाराजांचं, आहे का नाही? ते शेळके महाराज आम्ही बरोबर होतो. आम्ही बसल्यानंतर उच्च वैकुंठवासी भीमसिंह बाबा म्हणले, पुरव याच्यात महाराज कुणाला व्हायचं आणि बुवा कुणाला व्हायचं गाड्या? विठ्ठल विठ्ठल महाराज कुणाला व्हायचं आणि बुवा कुणाला व्हायचं म्हटल्यानंतर मी हात जोडले आणि भावाला विचारलं, थोडंसं थांबलो. भावाला विचारलं, बाबा आम्हाला अगोदर महाराजामधला आणि बुवामधला फरक सांगा. बुवा कशाला म्हणतात आणि महाराज कशाला म्हणतात याच्यामधला फरक सांगा, नंतर आम्ही सांगू आम्हाला काय व्हायचे ते. बरं का प्रभू महाराज? नंतर सांगू आम्ही आम्हाला महाराज व्हायचे का बुवा व्हायचे ती. त्यांनी मग ते सांगायला सुरुवात केली, बाबा महाराज आणि बुवामधला मी तुम्हाला फरक सांगतो.
गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, अमृतानुभव, चांगदेव 65 याचं चिंतन करायचं, अभ्यास करायचा, ओव्या पाठ करायचे, अभंग पाठ करायचे, पाठांतर करायचं, कीर्तनकार व्हायचं बरं का. आणि कीर्तनकार होऊन अनेकाला मात्र ज्ञान सांगायचं, लग्न करायचं, प्रपंचही करायचा आणि परमार्थही करायचा बरं का. प्रपंचही करायचा आणि परमार्थही करायचा, अशा माध्यमातून ज्याची वाटचाल त्याला बुवा असं म्हणतात. प्रपंच करून जो परमार्थ करतो त्याला बुवा असं म्हणतात. आणि सर्वस्वावर तिळांजली द्यायची. घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर परत त्या उंबरठ्यामध्ये पाऊल टाकायचा नाही. केवळ ना केवळ जगाच्या कल्याणाकरता आपला देह झिजवायचा आणि जगाच्या हिताकरता जेवढं करता येईल भगवत भक्ती करायची, ईश्वराची सेवा करायची, साधू संत महात्म्याची सेवा करायची, समाजाची सेवा करायची बरं का. आपल्या जीवनाचं मात्र पाठीमागं पाहायचं नाही. केवळ ना केवळ त्या भगवान परमात्म्याला अर्पण करून द्यायचं. 6वर विजय मिळायचा. 6वर काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार याच्यावर विजय मिळायचा. आणि अशा माध्यमातून ज्याचं जीवन चालू आहे, वाटचाल चालू आहे, त्याला महाराज असं म्हणायचं. त्याचं नाव काय आहे? महाराज. प्रपंचाकडे पाहायचं नाही, मुलाकरता काही घ्यायचं नाही, मंडळीला साडी आणायची नाही, प्रपंचातल्या वस्तूचा काही स्वीकारच करायचा नाही. त्याला काय म्हणायचं? महाराज असं म्हणायचं. आणि प्रपंच करून परमार्थ करायचा त्याला हो असं म्हणायचं बरं का. मी म्हणलं बाबा मला महाराज व्हायचे बरं का. सोनोने महाराज. मी काय म्हणलं? बाबा मला महाराज व्हायचे. अरे रे रे, भल्याच्या बापाने महाराज होऊ नये. त्यांनी कपाळाला हात लावला महाराज, कपाळाला. भल्याच्या बापाने महाराज होऊ नये. म्हणलं बाबा का तसं म्हणलात तुम्ही? भल्याच्या बापाने महाराज होऊ नये का म्हणलात? ते म्हणले काय लोक म्हणतील काही सांगता येत नाही. कसंही वागलं तरी त्या महाराजाकडे बोट केल्याशिवाय राहतच नाही. कसंही राहू द्या त्यांनी. एखादी माऊली आई म्हणून तिने समोर येऊ द्या, त्याला 2 घास खाऊ घालू द्या. त्या माऊलीबद्दल काय बोलतील काही त्यांच्या तोंडाला काय ते वेगळं शब्द वापरलं ते. आणि म्हणून खूप जीवन कठीण जर असेल तर महाराजांचं आहे सज्जनानो. आणि म्हणून महाराज त्याला म्हणतात. म्हणून जगाच्या केवळ ना केवळ हिताकरता आलेले असतात. शोधून या आले संत आणि हिताहित जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांचे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांचे विभूती, जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. ज्यांना या नरदेहाची महती कळाली ते केवळ ना केवळ भगवान परमात्म्याचं चिंतन करतील, जगाला ज्ञान सांगतील. अशा माध्यमातून मात्र आपल्या देहाची सार्थकता करून घेतील. नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण
का तर नरदेह प्राप्त झालेला आहे. का या देहाची किंमत कळाली आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करतात. आपणाला या देहाची किंमतच कळाली नाही. आपल्याला काय झाली, या देहाची किंमत न कळाल्यामुळे आपण या देहाची कवडी किंमत करून टाकली, कवडी किंमत केली. कळाली का आपल्याला देहाची किंमत? हा, काहीला मिळाला परंतु कळाला नाही, काहीला मिळाला नाही पण कळाला. ज्यांना कळाला ते इच्छा करतात, ज्यांना कळाला ते इच्छा करतात, आणि ज्यांना मिळालाही आणि कळालाही ते भगवंताच्या चिंतनामध्ये. नारायण नामे, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती. आपणाला मिळाला परंतु कळाला नाही, वैकुंठाधिक देवांना मिळाला नाही परंतु या नरदेहाची किंमत कळाली आणि साधू संतांना कळाली. म्हणून रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं चिंतन मात्र त्यांनी सातत्याने केलं आणि या देहाचं सोनं करून घेतलं. देहाने देव झाले देव. सांगा सज्जनानो, यामध्ये भगवान बाबांना पाहणारी व्यक्ती आहेत का नाही? ज्यांनी ज्यांनी भगवान बाबांना पाहिलं त्यांनी त्यांनी हात वर करा. एवढ्याच 2 लोकांनी पाहिलं भगवान बाबाला फक्त? बरोबर आहे ना? नसन पाहिले, इकडे बाबा आले नसतील. पण देवगिरीला येत होते आनंदी बाबाच्या मठावर. आनंदी बाबाचं मठाची जागा कोणी घेऊन दिली महाराज? भगवान बाबांनी घेऊन दिली आनंदी बाबाला. आनंदी बाबा कुठालचे? बुलढाणा जिल्ह्यातले. पण परमार्थ करत होते, भजन पूजन करत होते, कीर्तन करत नव्हते. आळंदीला जागा घ्यायची अशा अपेक्षा त्यांनी केली. बाबांनी सांगितलं, आनंदी बाबा तुम्ही आळंदीला जागा घेऊ नका, तुम्ही देवगिरीला जागा घ्यायची. भगवान बाबांनी 2 एकर जागा घेऊन दिली. नसल गावामध्ये भगवान बाबा नसताना आले, पण पैठणला तर पाहिले असतील अनेक लोकांनी. जुनी मंडळी, आता मर्ती पाटील चेअरमन आहेत, वय भरपूर आहे, त्यांनी काय भगवान बाबाला पाहिलं नसेल का? पाहिलं. कसे होते भगवान बाबा? आपल्यासारखेच होते. 2च हात होते, पाय 2 होते, डोळे 2च होते, काने 2च होते, शरीर आपल्यासारखंच होतं. नसलं तरी पाहिलं तरी फोटो तर पाहता ना. मग त्यांना आपल्यासारखा देह असताना आज त्यांना जाऊन मात्र 75 वर्ष पूर्ण झाले, तरी मात्र समाज वाढतोयच. नारळी सप्ताहाचा समाज वाढतोय, दिंडीचा समाज वाढतोय, आहे का नाही? गडावर समाज वाढतोय. त्याचं कारण काय? वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दुसरं कार्यच केलं नाही. आणि म्हणून याच देहाने देव होता येतं. हे साधू संत महात्म्याचं उदाहरण आहे. मग या देहाने जर देव होता येतं, ते जर देव झाले तर आपण का देव होऊ नये? केले होय याचे जन्मी, अवघे विठोबाचे नामे, तुका म्हणे वर्मी जाणून या, तरती ठोबार हरी
हरि जय पुंडरीक वरदे म्हणून हे लोकीचा हा देह देव विच्छेता ते पाहे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. याच आयुष्यामध्ये याच देहाने देव होता येतं आणि म्हणून आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. याच देहाने ही क्रांती करता येते आणि याच देहाने हे लोकातून स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्याही तयार करता येतात. ही क्रांती मात्र याच देहाने करता येते. म्हणून अभंगाच्या शेवटच्या कडव्यातून जगद्वंदने जगद्गुरुवार म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. सतळेकर माऊली तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी
तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जगदवंदने जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याच देहाने मात्र आपणाला ही क्रांती करता येते. म्हणजे कोणती क्रांती करता येते तर स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावता येते. शिडी जसं रावण म्हणलं होतं की मी स्वर्गाला जाण्याकरता सोन्याच्या पायऱ्या तयार करेन, आहे का नाही. तो का म्हणलं होता तर त्याच्याकडे तेवढी संपत्ती होती, पण त्याच्याकडून ते काहीच घडलं नाही. ना स्वर्गाला जाता आलं नाही, ना सोन्याला सुगंध आणता आला नाही, ना खरा समुद्र गोड करता आला नाही. आता हे रामायण मी सांगत नाही कारण की रामायण तुम्ही ऐकताच, रामायण ऐकता तुम्ही, त्याच्यामुळे मी रामायण जास्त सांगत नाही. आणि म्हणून मला एक सांगायचं आहे की अशा माध्यमातून याच उभ्या आयुष्यामध्ये म्हणजे मानव देहाला जे दिलेलं आयुष्य आहे ते किती आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालवत्व पिरारोगक्षय काय भजना शिवरले ते पाहे गा. बरं का, अल्पायुष्य आहे किती तर 100 वर्षाचं. पण 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये याच देहाने ती क्रांती करता येते. स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या तयार करतात. सज्जनानो, जगदवंदने जगद्गुरु तुकोबरायांना 100 वर्षाचं आयुष्य होतं. जगदवंदने जगद्गुरु तुकोबरायांनी मात्र जास्त दिवस परमार्थ केला नाही, 30च वर्ष परमार्थ केला. किती दिवस? 30 वर्ष. 30 वर्ष परमार्थाला लागले, प्रपंचाचा त्याग केला आणि परमार्थ करायला लागले. किती दिवस परमार्थ केला? 30 वर्ष परमार्थ केला. 30 वर्षाच्या परमार्थ केला, त्याची ताकद एवढी निर्माण झाली की जगद्गुरु तुकोबराय मात्र सदैव वैकुंठला गेले. गेले का नाही? वैकुंठाला जाण्याची स्थिती मात्र तुकोबराच्या जीवनामध्ये त्यांनी 30 वर्षामध्ये करून घेतले. आपण किलूचे टाळ रामदास भाऊ छटकावर आणले तरी मात्र आपल्याला देव कळाला नाही, साधू कळाला नाही. हा बरं का, समाज कुणीकडे चाललाय हेही कळालं नाही. विठ्ठल विठ्ठल देव कळण्याकरता, साधू कळण्याकरता साधूचं अंतःकरण लागतं. देव कळण्याकरता साधूचं अंतःकरण लागतं. त्यावेळेस देव जसा आहे तसा कळत असतो. साधूच्या संगतीने मात्र बैसता संताचे संगती कळू आले कमळापती आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. बरं का, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर देव कळत असतो. सज्जनांनो, संतांच्या संगतीने कोण कळतं? देव कळतो. का तर ते चालता ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब हे माणूस पण ते भांबलौकिक जैशी चालते बोलते ते प्रत्यक्षात ज्ञानाचं काय असतं? बिंब असतं. बिंब. हसतात, खेळतात, रडतात, रुसतात, शिव्या देतात. बरं का, आपल्याला वाटतं काय साधू आहे बाई, शिव्या देतो, काय साधू आहे बाई, रडतच बसतो. पण साधू समाजाला मार्ग दाखवण्याकरता मात्र पश्चाताप करत असतात आणि पश्चातापाच्या माध्यमातून समाजाला श्रेय देत असतात. म्हणले की नाही तुकोबराय, काय माया गेली, किती सांगू ताई, कुणाचे मी नाही म्हणत पुढचं, कारण की त्याला वामन भाऊ व्हावा लागल. विठ्ठल तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही. तुकोबराय म्हणतात धन्य आम्ही जन्मालो. काय झालो? दास विठोबाचे झालो. विठोबाचे दास बनलो. का रे बाबा, विठोबाचाच दास बनल्यानंतर ते करता येतं आणि बाकीच्याचा दास बनल्यानंतर गाढव व्हावा लागतं. गाढव. विठ्ठल मी म्हणत नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. कार्यदास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. बरं का, तुका म्हणे काय काय तुका
केला कुणी केला माणूस होता, चांगला होता, भगवत चिंतन करता आला होता, पण तिने गाढव करून टाकला. होय वामनराव कुणी रांडेने नाशिला परी होता भला परी हा नको बोलायला बाबा. ही गादी नारदाची आहे. इथं उभा राहिल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथा गीता भागवत पंचदशी पंचकरण अमृतानुभव बरं का हे जे ग्रंथ आहेत ते इथं उभा राहून बोलण्याकरता आहेत. हे जे ग्रंथ आहेत ना हे इथं उभा राहून बोलण्याकरता आहेत. इथं उभा राहून टिवल्या बावल्या करायच्या, उगीच कसल्या तरी गप्पा मारायच्या आणि तुमचं 2 तास मनोरंजन करायचं, झटकलं की फटकलं उठून जायचं, हे काम इथं या गादीवर उभा राहून करायचं नाही. चांगलं ऐका, चांगलं पहा, चांगलं खा, चांगलं राहा, चांगलं होईल. चांगलं ऐका, शब्दाकडे लक्ष द्या. चांगलं ऐका, चांगलं खा, चांगलं पहा, चांगलं करा, बरं चांगलं होईल. वाईट पाहिल्यानंतर, वाईट खाल्ल्यानंतर, वाईट ठिकाणी जाऊन बसल्यानंतर, वाईट केल्यानंतर वाईटच होईल. चांगलं केल्यानंतर चांगलं होत असतं, चांगलं पाहिल्यानंतर चांगलं होत असतं, चांगलं खाल्ल्यानंतर चांगलं होत असतं, चांगलं ऐकल्यानंतर चांगलं होत असतं. बरं का, चांगलं ऐका, चांगलं खा, चांगलं पहा, म्हणजे चांगलं होत असतं. हे साधू संतांचे शब्द आहेत. महाराज किती तत्वज्ञान सांगणारे महात्मे आहेत, आपल्याला आवडत नाहीत आणि भुसकट आपल्या समोर ठेवणारे आल्यानंतर तुम्हाला तुमचं मनोरंजन केल्याशिवाय राहत नाही. त्याला आमचा नविलाज होतो, आमची तळमळ असते, पण नाही बोलता येत. विठ्ठली विठ्ठली म्हणून झालेली सेवा, झालेलं चिंतन जे काही योग्य असेल त्याचं चिंतन करा, मनामध्ये कोरून ठेवा. जे माझ्याकडून चुकीने एखादा शब्द गेला असेल, तसा मी विनोदही केला नाही, हास्यही केलं नाही, काही चुकीचा शब्द एखाद्याला लागेल असा काही माझ्या मुखातून जाऊ दिला नाही, पण कळत न कळत जर माझ्याकडून घडलं असेल तर ते मला माफ करा. पण चांगलं ऐका, त्या माध्यमातून मात्र आपलं चांगलं होईल. या सुवर्णमयी हा उत्सव आहे, 50वा सुवर्णमहोत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आपण काहीतरी शिकलोय, आपण काहीतरी घेतलंय, असं मात्र क्रांती आपल्याकडून घडली पाहिजे. याच्या माध्यमातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, आपल्याकडून कर्तव्य घडलं पाहिजे. त्या माध्यमातून मात्र सर्व ग्रामस्थ मंडळाला विनंती आहे, त्या माध्यमातून वाटचाल करा आणि जेणेकरून आपल्याला भगवत चिंतन, साधू संतांची सेवा, नामजप, अन्नदान, दान धर्म करता येईल. ही आपली क्रांती मात्र जीवनामध्ये ठेवा, एवढाच संदेश ठेवतो. आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून या पंचकृषीला शोभेल असं, बरं का, आपल्या पंचकृषीला शोभेल असं, आपल्या तालुक्याला शोभेल असं, आपल्या जिल्ह्याला शोभेल असं, आपल्या मराठवाड्याला शोभेल असं मंदिर मात्र भव्य दिव्य गोवर्धन गड निर्माण होत आहे. आपल्या कणाकणातून निर्माण होत आहे. आपल्या अमोल अशा कष्टातून, परिकष्टातून आपला तो गड निर्माण होत आहे. त्याची शान ठेवा, त्याला कुठं घळ पडू देऊ नका आणि कुठं उघडा दिसू देऊ नका. ही क्रांती मात्र आपल्या जीवनात करा. हीच क्रांती आपल्या जीवनात आपल्या जीवनभर बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. जन्मोनजन्मी मात्र ही क्रांती आपल्याबरोबर राहील, हे मात्र लक्षात ठेवा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या जीवनात केलेली आपली कीर्ती ही घटस्थिर राहील, हे जाणार नाही कुठं.
प्रल्हाद महाराज जातील, विष्णू महाराज जातील, अनेक महाराज गड स्थापन करणारे गेले बरं का. आपणही जाणारच आहोत, आपण काय अमर नव्हत, पण आपण केलेलं कर्तव्य मात्र अमर या स्वरूपात राहणार आहे. याच्याकडे मात्र लक्ष द्या आणि त्या माध्यमातून त्याची सेवा करण्याचे प्रयत्न करा. राहिलेलं उर्वरित काम आहे ते कसं लवकरात लवकर पार पडेल. त्या भव्य दिव्य वास्तूमध्ये आपल्याला त्या भगवंताची स्थापना कशी करता येईल याचं मात्र प्रत्येकाने मनोमने चिंतन ठेवा, की जेणेकरून आपल्या येणाऱ्या भावी पिढीला ही आपण वास्तू करून ठेवत आहोत असं त्यांनाही वाटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी हे काम केलंच कसं असेल, किती कष्ट घेतले असतील असं त्यांच्याही मनात वाटलं पाहिजे. आता जसं भगवानगडचं वास्तू दिसते आणि अलीकडची मंडळी मात्र आश्चर्य करायला लागली की भगवान बाबांनी हे दगड नेलीच कसे असतील वर. 3ऱ्या मजल्यावर लाकडी खांड जात नाहीत तर दगडाचे खांड 3ऱ्या मजल्यावर दगडाचे खांड महाराज हे कसे नेले असतील. तर ते कसे नेलेत हे पाहण्याकरता हा महाराज आहे. ते कसे नेले असतील ना हे पाहण्याकरता हा महाराज प्रत्यक्षात तिथं घाम गळत होता महाराज, आणि म्हणून ते खंड वर गेलेले आहेत. लक्षात आलं का. त्यावेळेस भगवान बाबाकडे एक छडी होती, छडी बरं. निवृत्ती ढाकणे आणि श्रीपती सानप हे 2 माणसं होते. मी का त्यांचा नाम उल्लेख केला तर श्रीपती सानप आपला जो रामभाऊ चोपदार आहे भाऊ त्यांचे भाऊ होते श्रीपती सानप. आणि निवृत्ती ढाकणे पाहिलं असेल कोणी घोडे धरणारा होता, साजाचा घोडं धरून चालायचा. ते 2 माणसं तो इकडून खांड उचलायला लागायचे. दगडाचा खांड म्हणजे काय लाकडाचा खांड नाही, दगडाचा खांड आहे. तो 12 फूट लांब आहे बरं का, 1 फूट उंच आहे, 1 फूट रुंद आहे, एवढी शिळा आहे ती, आणि 12 फूट लांब आहे. एवढी शिळा दोघांनी तू इकडून धरायची, बाबाने छडी लावायची, चलो हा आवाज करायचा, दोघाच्या खांद्यावरती शिळा बसायची आणि 3ऱ्या मजलीवर घेऊन जायची. ही क्रांती जीवनातली बाबाची आहे बरं का. ती वास्तू आज आपण डोळ्यांनी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं की कसं झालं असेल. हे का वाटतंय, बाबा गेले 75 वर्ष झालं. किती वर्ष झालं तर बाबा जाऊन 75 वर्ष होतात, तरी मात्र ती वास्तू आपल्या समोर दिसते, आपण पाहतोय. त्याचं कारण लक्षात घ्या, आपण केलेली कर्तव्याची ही सामुगिरी मात्र आपल्या येणाऱ्या भावी पिढीला दिसणार आहे. आणि म्हणून सज्जनानो, कुणी आळस करू नका आणि त्याला कुठे घळ पडू देऊ नका, एवढीच मात्र विनंती करतो. आणि माझी झालेली सेवा भगवान गोवर्धनाच्या चरणी, तुम्हा सज्जनांच्या चरणी बरं का, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, पूज्य वैकुंठवासी भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, भीमसिंह महाराज, साधू संत महात्मे, माऊली ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. करविली तैशी केली कटकट, वाकडे के नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संते, नोहे अंगभूत व्यक्ती, नोहे या उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे, जन्मून जन्मी तुका म्हणे विठ्ठल जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.